जा ना, कशी जा, पळत जा, चालत जा, पण गाडीने फक्त आम्हीच जाणार. तू गाडी नेली तर मग आम्ही काय करायचं? चल जयंती, लेट्स गो. चल लेट्स गो. आता बसायचंय. बसा बसा. तुझ्या लायकीनुसार रिक्षाने जा, नाहीतर बसने जा. बाय. जगन्नाथजी बोला. नमस्कार जावई बापू. उद्या सकाळी 8 वाजता प्रति पंढरपुरात विठ्ठलाचा अभिषेक करायचा आहे. नवं जोडपं हवं होतं. तुमच्या दोघांचं नाव मी दिलेलं आहे. काही हरकत नाही ना? जाणार ना? अहो जगन्नाथजी, का नाही जमणार? खूप मोठी गोष्ट आहे ही, आणि सावलीला पण आवडेल. मी काम करतो, मी आधी घरी जातो, सावलीशी बोलतो आणि कळवतो तुम्हाला. फोन करतो मी. ठीक आहे? हो, तुमचा होकार म्हणजे तिचा होकार असणारच, नाही का जावई बापू? विचारा तुम्ही आणि कळवा मला. हो चालेल. सावली माझा फोन का उचलत नाहीये? अशा वेळेस आजूबाजूचं वातावरण बदलल्यासारखं का वाटतंय? माझी सावली कुठल्या संकटाच्या उंबऱ्यावर तू उभी नाहीये ना? तुळशी माळ ही श्वासांची तुटे. दादा, आळंदी गावची दिंडी कुठे? सरळ रामकृष्ण हरी. जीव झाला कासा विसरूप दाव विठ्ठला. तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला. उठा ना. अरे देवा, केवढा ताप भरलाय तो बसने. मी काय म्हणते, यंदाच्या वरच्याला नको वारी, आपण माघारी जाऊ. उठा ना, चला जाऊ आपण माघारीच. नाही नाही, पांडुरंगाचं दर्शन घेतल्याबरोबर माघारी जाणार नाही. पांडुरंगाचं दर्शन घेऊनच घरी जाणार. सोसलार रातंदिस तुझा मानून या कौल नाही ओलांडलीयस. ओ घरातच कारावास सोसलार रातंदिस तुझा मानून या कौल नाही ओलांडलीयस. पांडुरंगा, अरे तुझं दर्शन घडवायची जबाबदारी तुझीच. तू साबसने घेऊन जा. उठा ना. काय होत? युगे 28 होती तुझी वारी ही अखंड. काय झाला पराभव, झाला लेकरांची दंड. युगे 28 होती तुझी वारी ही अखंड.
सावली, सावली ती नाहीये घरात. कुठे गेली? ती नाही माहित कुठे गेली. काय झालं सारंग? सावली कुठे गेली? माहिती नाही, मला पण मगापासून दिसली नाहीये. ती तिच्या भावाला भेटली आणि गेली निघून कुठेतरी. कधी? कुठे? आधी नाही का किचन मध्ये गेली होती ती. हा, पण मग नंतर ती बेसमेंटला गेली. नंतर मग ऐश्वर्या मॅडमच्या रूम मध्ये गेली होती साफसफाई करायला. मग ती तुला न सांगता गेले का? कुठे गेली ती? काय माहित कुठे गेली. मी थोडी लक्ष ठेवून आहे तिच्यावर. अरे काय माहिती कुठे गेली म्हणजे? आपल्या घरातली एक व्यक्ती नजरेसमोर नाहीये, बाहेर एवढा पाऊस पडतोय आणि तुम्ही उडवाउडवीची उत्तर देताय. आपल्या माणसाची काळजी आपण नाही करणार तर कोण करणार? काय करायचं असतं? विचारायचं असतं त्या माणसाला की कुठे चाललेस बाबा, काय करतेस, एवढंच करायचं ना. हो सारंग, तू शांत हो, मी आत बघते. मी बघतो. सांगितलं असं पंढरपुरात गेले काय फरक पडला सगळं. आणि त्यांनी जर डिटेलमध्ये विचारलं होतं तर तिच्यासाठी जी गाडी आली होती ती आपण नाही का पळवली हे सांगणार होतो का? तारा डोक्यालिटी आहे तुला. माझ्यासारखे काजू बदाम खाते का करून? कळलं मला. ही जादू काजू बदामाची नाही. माझ्यासोबत राहायला लागली ना आता तू, म्हणून माझ्यासारखी स्मार्ट झाले. त्याला काय म्हणतात माहितीये का? ढवळ्यासोबत पावळ्या. नाही, ही नाही जात इथं. काय म्हण जात असेल बरं या सिच्युएशनला? दादा, दादा, सांग. हळू हळू. सॉरी, मी तुला झोपेतून उठवलं. सावली कुठे गेली आहे तुला माहिती आहे का? नाही म्हणजे तुला काही बोलून. सारंग, सावलीचा मोबाईल पण इथेच आहे आणि काही निरोप पण नाही ठेवला तिने. विठ्ठलाच्या मूर्तीसमोर फक्त समय लावली आहे. याचा अर्थ काहीतरी काळजी करण्यासारखं कारण नक्कीच आहे. दादा, माहिती आहे तुला सावली कुठे गेली आहे ते? नाही, ते काही न सांगता निघून गेल्या म्हणून काळजी वाटते. पाऊस खूप पडतोय आणि हे मीटिंगला गेलेत. मला ना खूप काळजी वाटते म्हणून जावं लागेल. काऊ आई बाबांची काळजी काळजी हो वाडी 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 वारी? पंढरपूर? मला जावं लागेल. सारंग, मी पण येते. नाही नाही वहिनी, पावसा पाण्याचे दिवस आहेत. नको, ऐक माझा. अरे पण तू एकटा कसा जाशील? मी येते ना प्लीज. वहिनी, काळजी नको करू. मी तुला अपडेट्स देत राहीन. हा, मला सावलीचा फोन दे. सांभाळून जा. सारंग, सारंग, काय कुठे चालल्यास धावपळीत एवढा? ऐक जरा, आत्ताच आलायस ना, आता कुठे नाही जायचं. आता थांब. आई, ऐक माझं, जरा महत्वाचं काम आहे. मी येतो, लगेच येतो. मग ऐक ऐक, बाहेर अंधारून आलंय ना, मला जरा काळजी वाटते तुझी, कारण तुला भीती वाटते ना अंधाराची. हा, हे बघ आई, काळजी नको करू. मला काही नाही होणार. आणि पांडुरंग आहे ना, बघून गेल तो. आलो, लगेच आलो. आई, लगेच येतो मी. पांडुरंग आहे. ही पोरगी सुद्धा कुठे दिसत नाहीये. माझा सारंग तिच्याच मागे मागे कुठे गेला नसेल ना? त्या पोरीसाठी स्वतःचा जीव हा खूप संकटात घालतोय. हिच्यामुळे माझ्या लेकाला जर का काही झालं ना,
तर हिला मी अजिबात सोडणार नाही. अहो काय झालंय? अचानक सावलीची पत्रिका का बघावीशी वाटली? काही काळजी करण्यासारखं नाही ना हो. काळजी करण्यासारखंच आहे. पण मग म्हणजे आपण सावलीला जाऊन सावध करायला हवं ना. आपण तिला सावध करू शकतो, पण तिला खरं तर आता मदतीची गरज आहे. आणि ती मदत फक्त सारंग तिला करू शकतो. बाकी कोणी काही केलं ना तरी देव ते करू देणार नाही. जगन्नाथजी, सावलीशी काही बोलणं झालं? तिला शोधायला बाहेर पडलायस ना? सारंग, काळजी घे. माझ्या लेकीच्या आयुष्यावर संकट उद्भवलंय आणि ते संकट फक्त तू आणि तूच परतवून लावू शकतोस. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तुझीही काळजी घे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. पांडुरंगा, विठ्ठला, पांडुरंग. कोण आहे का इथं? मदत करा आमची. पांडुरंग, पांडुरंगा, पांडुरंगा. तुम्ही जरा धीर धरा हा. विठुराय काहीतरी मार्ग दाखवाल नक्की आपल्याला. काढू. आता काय नाही होणार. असं नको बोलू. आता आपल्या हातात काय नाही. सब विठुरायाच्या हातात आहे. हा श्वास बी त्याच आहे. त्याला तो परत घ्यायचा असेल तर त्याची मर्जी. नाही नाही, मी असं काय बी होणार नाही. विठ्ठला, पांडुरंगा, विठ्ठला, पांडुरंगा. युगे 28 होती तुझी वारी ही अखंड. काय झाला अपराध, झाला लेकरांसी दंड. युगे 28 होती तुझी वारी ही अखंड. काय झाला अपराध, झाला लेकरांसी दंड. कर सावट हे दूर जनमना देऊ भारी. यंदा तरी लेकरांना घडो पंढरीची वारी. कसा भरला सारा गे आता पाव विठ्ठला. जीव झाला कासा विसरूप दाव विठ्ठला. पांडुरंगा विठ्ठला, माया बापा 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 विठ्ठला.
माझ्या बाळांची आवाळ तुझ्या इथे खाली देवा माझी पुरली आनळ तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला जीव झाला कासा विसरूप दाव विठ्ठला काकू काकू का सावली तू कधी आलीस वारीला आणि मला कशी नाही दिसलीस बाई? काकू माझं जाऊ दे, आई बाबा कुठे आहेत? आई माझे आई बाबा कुठे आहेत? अगं माहित नाही, संगत चालत होते पण मागे पडले वाटतं. जिथून गाड्या यायला बंद होतात ना तिथून दिसलेच नाहीत बघ. आणि आपल्या गावातले 2 गडी बी पाठवले होते शोधायला पण नाही दिसले. मोबाईल बी बंद आहे. घरी बीर तर नाही ना गेले, ढग बी दाटून आले. जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. सावली वहिनी जर विश्वासाने तुला काहीतरी सांगून गेली होती तर ते आमच्यापर्यंत का नाही पोहोचलं तारा? सोहम, सावली फक्त माझी एक असिस्टंट आहे. ती कुठे जाते काय करते आय डोंट केअर. त्याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. हे काय जुने विचार करतेस तू तारा? असिस्टंट? आता ती असिस्टंट नाहीये तुझी, ती आता फॅमिली मेंबर आहे. आपली फॅमिली मेंबर आहे, तर आपल्याला तिची काळजी करायला नको? ऐक ना सोहम, सारंगच समजू शकते मी एक वेळेस, पण तुझं काय आहे? तू का सगळीकडे सावली 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 करत फिरत असतोस? इतकी कशी काय आंधळी भक्ती असू शकते तुझी त्या सावलीवर? एवढं इम्पॉर्टन्स तू मला नाही देत कधी. एवढं टेन्शन मला नाही मिळत. मी आजारी पडले होते तेव्हा तू कुठे होतास? सारंगच्या रूम मध्ये. का? सावलीची चौकशी करायला गेली नाही. मग मी कोण आहे? आणि त्यानंतर मॉडेल हंटच्या कॉम्पिटिशन मध्ये सुद्धा तू तिला चीअर करत होतास, तिच्या मागे पुढे करत होतास. रादर तिची रील सुद्धा तूच अपलोड केली होतीस. नाही, मी तिची रील अपलोड केली नाही, पण बरं झालं तिची रील अपलोड झाली आणि ती जिंकली. कारण तुझ्या मनात हे असे विचार असतील ना असं मला कधीही वाटलं नव्हतं. सावली वहिनीने सुद्धा कधी याबद्दल काही सांगितलं नाही, पण आता आज तुझ्या बिहेवियरवरून हे सगळं कळायला लागलंय. हेच सांगायचा प्रयत्न करते मी तुला सोहम. सावली प्रचंड मॅनिप्युलेटिव्ह व्यक्ती आहे, चालाक आहे ती, तुला नाही माहित. आणि हे तुझ्यापेक्षा जास्त मी ओळखते तिला, कारण लहानपणापासून आम्ही एकत्र आहोत. हे दरवेळेच आहे तिचं. साळसूतपणाचा आव आणायचा आणि मग ऐन वेळेस बाजी मारून जायची. तुला नाही माहिती तिचा स्वभाव कसा तारा आहे. मॅडम प्लीज शांत व्हा ना. ए सोहम, नको ना चिडू. ही कशी वागतेय बघ ना. अरे आय एम जेन्युइनली शॉक्ड. मला अजिबात तुझ्याकडनं या वागण्याची अपेक्षा नव्हती. आणि सावली वहिनी निर्मळ मनाची आहे, तिचा इन्सल्ट नाही करायचा, मला नाही जाणवणार. आणि त्याबद्दल तू जर मला तिचा भक्त म्हणालीस ना तर ते मला चालेल. ठीक आहे, नको ऐकूस माझं. आणि आता यापुढे ना माझ्याशी बोलायचंही नाही सा. तारा तारा मॅडम, तारा मॅडम, सोहम, बबलू, मी ना विठ्ठलाकडे प्रार्थना करतो की सारंगदादा आणि सावली वहिनी सुखरूप घरी परत येतील. मला अजून काही नको. हाच वारीचा रस्ता आहे. इथून या 2 वाटा फुटतात. आई बाबा इथेच तर वाट चुकले नसतील ना. कुठे शोधू मी त्यांना?